पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असून त्याचा मोठा फटका महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेला बसला आहे। सूर्या नदीला आलेल्या महापुरामुळे नदी काठावरील अनेक वीज खांब वाहून गेले किंवा कोसळले। परिणामी डहाणू तालुक्यातील कासा परिसरासह अनेक गाव पाड्यांमध्ये गेल्या 4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे। अंधारामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, मोबाईल नेटवर्क, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि लघु उद्योगांवरही त्याचा परिणाम झाला आहे। पुराचे पाणी ओसरल्यानंतर महावितरणाने नुकसानग्रस्त भागात तातडीने पाहणी करून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी काम सुरू केले। मात्र अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने आणि वाहनांची ये-जा अशक्य झाल्याने वीज खांब घटनास्थळी पोहोचणे हे मोठे आव्हान ठरले। अशा कठीण परिस्थितीत कासा परिसरातील युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला। डोंगर दऱ्या आणि चिखलमय वाटा पार करत त्यांनी सुमारे 500 मीटर अंतरावरून खांद्यांवर वीज खांब वाहून नदी काठापर्यंत पोहोचवले। युवकांच्या या श्रमदानामुळे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना खांब उभारण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले। सध्या महावितरणाचे अभियंते, तंत्रज्ञ आणि कर्मचारी युद्ध पातळीवर नवीन वीज खांब उभारणे, तुटलेल्या वीज वाहिन्या बदलणे आणि विद्युत यंत्रणेची दुरुस्ती करण्याचे काम करत आहेत। आज सायंकाळपर्यंत बहुतांश गावांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांनी आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन महावितरणाकडून करण्यात आले आहे। पुरामुळे निर्माण झालेल्या संकटात स्थानिक युवकांनी दाखवलेली सामाजिक जबाबदारी आणि महावितरणाच्या कर्मचाऱ्यांची मेहनत यामुळे वीज पुरवठा लवकर सुरळीत होण्याची आशा निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिकांनीही या युवकांचे आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करत त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले आहे। संकट कितीही मोठे असले तरी प्रशासन आणि नागरिक एकत्र आले तर अंधारावर मात करून पुन्हा उजेडाचा मार्ग निर्माण होतो। कासा परिसरातील युवकांचे श्रमदान हे सामाजिक ऐक्य आणि सेवाभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।